ठीक आहे, मला तुझ्याशी बोलायचं, पण प्लीज बाबा वाईट वाटून घेऊ नको. ए साकेनप्पा, तू मला आजपर्यंत बोलेलं वाईट कधी वाटलं का? ऐक, त्या शारदाला ना ते जाधव फौजीशी बोलताना बघितलंय मी. हा मग की एका तुला कळना झालंय, ती तुझ्याशी जसं बोलते ना सेम त्या फौजीशी तसंच बोलते. हे उगाच काय तर काय बोलते, हे असं होणारच नाही. हेच म्हणत होतो मी तुला, मला माहिती तुला वाईट वाटणार. वाईटचा प्रश्न लाजा, मी ओळखते तिला. ते जाधव फौजीचं सोड, ते सगळ्या पोरांसंग असंच बोलते. मन मोकळं स्वभाव आहे तिचं. बर, ती सगळ्यांशी बोलते ना, मला सांग तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? हे हांगेलाप्पा, तू कशाला एवढा विचार करते? के तुमची वर्दी गायब झाली ना? हा हौदू. 100% तिचं तुमची वर्दी गायब झाली, तिचं काहीतरी कनेक्शन आहे 100%. ये नो काय पण काय बोलते, ते त्याचं आणि त्या वर्दीचं काय कनेक्शन असणार आहे? आजा, वर्दी घेऊन काय करणार आहे ते? अरे तीच मला पण कळणं झालंय. आजा, तू लय विचार करते. बर ठीक आहे, असं नसेल पण ठीक आहे, पण मनात जर शंका असेल तर ती दाबून कशाला ठेवायची? हा आजा, माझा ऐक, माझ्या विश्वास ठेव. मी सांगते, ती एकदम साधं पोरगी आहे, साधं सरळ. तिच्या मनात काय नसते. आणि मला सांग, ते वर्दी घेऊन जास्तीत जास्त काय करेल? धुलते आणि इस्त्री करून दिलं. झालं, पागळला रागू. गुड मॉर्निंग बॉयज. गुड मॉर्निंग. आज आपकी ट्रेनिंग शुरू होने से पहले आप सभी को एक गुड न्यूज देनी है. भारतीय सेना द्वारा एक बहुत बड़ा कदम उठाया गया है. अब आगे से भारतीय सेना में महिलाएं भी जवान पद के लिए भर्ती हो सकती है. कॉर्प्स ऑफ मिलिट्री पुलिस के अंतर्गत महिलाएं अपनी सेवा बजाएंगी. लष्करी वसाहतीतील गुन्ह्यांचा तपास करणे, युद्ध सदृश स्थितीत लष्कराला सहकार्य करणे, लष्करी वसाहतीजवळ असलेल्या चेकपोस्टवर निगराणी ठेवणे, अशा सर्व जबाबदाऱ्या त्यांच्यावर राहतील. लष्करी सोहळ्यांमध्ये गर्दीचे नियोजन करणे, अशा जबाबदाऱ्या त्या पार पाडतील. तर तुमच्या सगळ्यांचं काम असं आहे की तुमच्या ओळखीतल्या मुलींना याची माहिती द्या. सध्या ऑनलाईन अर्ज भरून घेण्याची प्रोसेस सुरू झाली आहे, तर त्याबद्दल त्यांना नक्की माहिती द्या. त्यांना अर्ज भरायला सांगा, त्यांना प्रोत्साहन द्या. समझ में आया? जी जी सर. अब अपना आगे का रूटीन कंटिन्यू करो. अच्छा, इले बा येणू खरेल. हा काय खरं वाटत नाही मला. हे कर पोरींला जमणार आहे होय? हे जमणार म्हणजे? अरे 100% जमणारच तर विषय वे. येणू लाजा, पोरींला बाकी सगळं काम जमेल, पण हे काम जमल असं वाटत नाही बघ मला. आणि असं का म्हणून वाटत नाही बाबा तुला? हिला पा पोरे येते, मग या जवानचं ट्रेनिंग पोरींला जमते होय? ते मला सांग, दोड्ड म्हणशी घाबरलं आणि पोरींला जमलं? ए माझ्यासमोर बोललायस ठीक आहे, बाहेर बोलशील बिलशील चपला ना हलत्याल तुला. तू काय पूर्ण कमी समजतोस का? हिला पा मला एक गोष्ट सांग, तू एक पोरगी बघितलं का आजपर्यंत? तिला बघितलं तुला वाटतं की हे पोरगी आर्मी मध्ये भरती होणार? हाय कोण? शीतल. हौदू वहिनी 100% आहे, 100% होते बघ भरती. मग अरे वाघीन आहे ती, वाघीन काय साधी सुधी वे. शीतल जमल ना? न जमाय काय झालं? पाठी मोकळीच तर आहे की. अगं मी पाठीबद्दल नाही बोलत ते, मग आपल्या कामाबद्दल. आपलं कुठलं? रावल्या, तू जर का माझ्या मैत्रिणींच्या मागे लागलास तर? अगं मैत्रिणींचं काय नाही तर, ते माझं मी बघून घेतो. तू बघच,
मग कसं थोबाड फुटते ना ते बी बघ. हा म्हणजे तुम्ही प्रेम करताय ती चालतंय, आम्ही केलं की चालत नाही होय. आधी ठरवून घे कुणा संगते. घडी घडीला आपलं बदलत असते नुसतं. शीतल, आधीच अगं तापमान वाढलंय बाहेर, त्यात तू कशाला बर घालतेस? अगं पुरीबद्दल खरंच नाही काय. मग कशाबद्दल? अगं आपले त्या फिल्मचं प्रोड्युसर सिंबाची आई, त्यांना सांग म्हणतोय मी. अरे राहुल्या, त्यांच्याशी काय बोलू मी? त्यांना म्हणावं माझ्या नवऱ्यावर पिक्चर करणार आहे तो, एक मोठा ब्रिलियंट टॅलेंटेड डायरेक्टर आहे म्हणून सांग. राहुल ताटे, तुम्ही फक्त पिक्चर प्रोड्यूस करा म्हणाव, तुमच्या सिंबाला त्यात मोठा रोल देतो. हे बघ राहुल्या, ते काय माझ्यानं जमणार नाही. मी तुला आधीच सांगितलंय की. राहुल्या, फोन दे की. मग तो आधी सिंबाच्या आईला सांग माझा पिक्चर प्रोड्यूस करा, मग फोन देतो तो. अरे नाही करणार त्या. अगं करणार, मला फुल कॉन्फिडन्स आहे. तर तू फक्त एकदा बोलून बघ. नाही नाही, मी नसती बोलत. हा मग मी पण फोन देत नसतो. बरं ठीक आहे, नको दिवस. मला काय बघ मला काय बी फरक पडत नाही. ठेव तुझ्याकडेच. ऐ, कोणाचा फोन आहे? काय माहित. राहुल्या, कोणाचा फोन आहे सांग लवकर. आजारचा फोन आहे. बघू राहुल्या. हा, राहुल्या, देणार नाही फोन मी तुला. राहुल्या बघू मग की. माझं काम कर, मग मार फोन खाशील, देतो. फोन दे. मग आज माझं काम कर, मग अरे देतो. राहुल्या, आता काम असते, फोन दे. आई, शपथ. अगं वरबाडलं की नक्क तुझी. फाडून ठेवलं नाही नशीब समज. हॅलो, का ग, का दापा टाकतीस? आजा, माझं काम करायला सांग शीतलला. कोण राहुल आहे का? काय म्हणतोय तू? हाव काय नाही, त्याच्याकडे कुठे लक्ष देत आहे? बोला तुम्ही. अगं शितले, तुला एक आनंदाची बातमी द्यायची. काय? अगं आता महिला पण भारतीय सैन्यात जवान म्हणून भरती होऊ शकतात. म्हणजे त्यांची कामं त्यांना वाटून दिलेत. जसं की अंतर्गत संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, अशा ठिकाणी त्या काम करू शकतात. काय सांगताय? ही तर लईच भारी बातमी आहे की. अगं तेच सांगायला तुला मी फोन केला होता तर. आणि त्याची भरती आता लवकरच होणार आहे. हे बघ, काय करायचंय, ऑनलाईन आधी फॉर्म भरायचंय आणि नंतर भरतीला जायचंय. अरे वा. शितले, मला काय वाटते, तू पण आर्मीत भरती हो. मी? हा, काय हरकत आहे? नाही नाही नाही, काय हरकत नाही. पण मला असं वाटतं मी आधी हॉस्पिटल मध्ये भरती होती आणि मग नंतर आर्मीत जाते. अहो, तुम्ही बाप होणार आहे विसरलाय का काय तुम्ही? अरे हा, माझ्या दिमाग मध्येच नाही आलं की ग. पण मी शितले, तू तुझ्या ओळखीच्या पोरींना सांगू शकतेस ना? वय वय, सांगते, सगळ्यांना सांगते. आणि तुम्ही बी सांगा, त्या शारदाला बी सांगा आर्मीत भरती हो म्हणून. हा बरोबर आहे, तिच्या संग बोलून घेतो. हा चल, ठेवतो, बाय. बाय. शीतल, बोलणार ना ताई साहेबांशी? मी ताई साहेबांशी बोलणार नाही. शीतल, तुझ्या ताई साहेबांशी मी बोलायला लावणार. मला फुल कॉन्फिडन्स आहे. तर भेटतोय काय कुणाच्या बाप्पाला मी? हाय का कोण? कोणच नाही वाटत. ताई साहेब, तुम्हाला सरबत आणू? ताई साहेब, आम्ही सरबत बनवणार आहे, तुमच्यासाठी बी आणू का? अहो असं करू नका आता. अबोला धरू नका. बोला आता त्यांच्याशी. का म्हणून? अहो असं काय करताय? तुम्हाला त्यांच्या वागण्यात झालेला बदल दिसत नाही? आम्हाला तर वाटतंय त्यांना आता त्यांची चूक कळली आहे. असं तुम्हाला वाटत असेल, आम्हाला नाही वाटत. अहो असं काय करताय? तुम्हाला त्यांच्या वागण्यातला बदल दिसला नाही का? ते आता स्वतःहून सगळं सांभाळतायत, आपली काळजी घेतायत.
तुम्ही सिंबाच्या बाबतीत तर बघितलंच आहे. आम्हाला तर वाटतंय सगळी नाटक आहेत त्यांची. का असं का वाटतं तुम्हाला? अहो का म्हणजे काय आहे साहेब? अहो जी मुलगी आम्हाला घराबाहेर काढायला टपलीये, आमच्या जाण्याने जिला आनंद होणार होता, ती मुलगी अशी एका दिवसात बदले? आम्हाला तर वाटतंय ना की त्या बदलल्या आहेत असं आम्हाला वाटावं म्हणून सगळं नाटक करतायत ते. आम्हाला असं बिलकुल वाटत नाही. असं का करेल ती? आई साहेब, जयश्रींनी आणि भैयासाहेबांनी तुम्हाला गळ घातली होती ना आम्हाला इथनं जायला सांगा म्हणून? गळ घातली होती का धमकी दिली होती? त्याचा इथे काय संबंध आहे? अहो त्याचाच तर संबंध आहे आई साहेब. त्यांच्या या अशा वागण्यावर तुम्ही कसा काय विश्वास ठेवू शकता? तुमच्या या वागण्याचा ना आबासाहेबांनी गैरफायदा घेतलाच आहे, भैयासाहेबांनी घेतला. आता जर अशाच वागत राहिलात ना तर तुमची सून सुद्धा हा फायदा घेईल. म्हणून आम्ही सांगतोय की असा पटकन विश्वास ठेवू नका. जरा नीट विचार करा. जयश्री आणि भैयासाहेबांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय ते जरा बघा. पुष्पे, काय ग? काय झाले? आणि तोंड का पाडून बसलीस? एवढ्या खुशीत म्हणलीस की लिकीकडे जाणार आहे, लिकीला भेटणार आहे, आणि मग काय झालं? काय होतंय तवा? आपलंच नशीब फुटकं म्हणायचं. आता आणि काय झालं? सांगतेस का नीट काय झालं ते? अहो काय सांगू तुम्हाला आता. एवढी हरकून गेली मी जयडीला भेटायला आणि तिने मलाच हाकलून काढलं बाहेर. काय हाकलून काढलं? मग नाहीतर काय. विचारा की शीतलला. म्हणलं लय दिस झालं पोरगीची भेट नाही काय नाही, आता तरी भेट होईल. पण कशाचं काय? हो ना हो जीजी. मामी त्यांची गडबड चालू होती की. आणि कसली का गडबड? जीजी त्यांच्या घरी पाहुणं येणार होतं जेवाय, त्याची स्वयंपाकाची गडबड चालू होती. आता मी काय तिला स्वयंपाक करू नको म्हणत होती वय तवा? उलट मीच मदत करायला गेली होती. पण जाऊ दे तिकडं. जीजी, ही पापडन लोणची करण्यातच माझं आयुष्य जाणार आहे. हे बघ, तू पण उगाच पराचा कावळा करू नकोस आता. अगं आता काहीतरी काम असेल त्या पोरगीला म्हणून तशी ती म्हणली असेल. तीच की. मामी, आई साहेब काय बोलल्या सांगा की जीजींना. काय म्हणल्या? अहो जीजी लय कौतुक करत होते आपल्या जयश्रींचं. काय सांगता? होय? हाऊ होय. त्या म्हणत होत्या आता जयश्री लय जबाबदारीने वागती. लय खुश होत्या त्या. बरं झालं बाई, आपली जेडी एकदाशी मार्गी लागली म्हणायची. वय अगं जेडी. जेडे, काय ग? काय झालं रडायला? अगं ए पुरी, काय झालं? का रडतीस तू? थांबा थांबा, मी पाणी घेऊन येते. जा जा. आता काय काय करावं एखाद्यानं? मी लई प्रयत्न केले, सगळंच करून झालं. धर पाणी घे आधी. धर. बोल आता, काय झालं? ताई साहेबच हो. माझे सगळे प्रयत्न करून झाले. आता मी त्यांच्या घरातल्या पद्धतीनेच बोलते आणि सिम्मान माझं बी चांगलं जुळतं आता. आणि आणि मी स्वयंपाकघराची जबाबदारी बी मीच घेतलीये. आता
घरातलं पाहुणे बी आले होते तर सगळा स्वयंपाक मी एकटीने केला होता आणि तो त्यांना आवडला बी. तरी बी त्यांनी माझ्याकडे बघितलं बी नाही. एका शब्दानं बी बोलल्या नाहीत माझ्या संग त्या. जेडे, हे बघ, अगं नाराज होऊ नको पोरी. आता किती केलं ती सासरची माणसं आहेत, तुझी परीक्षा बघणारच की ग. असली कसली परीक्षा पण ही एवढं असते बाई कुठं. माझ्याशी एका शब्दाने बी बोलल्या नाहीत त्या. अगं पण आईसाहेब बोलतेत ना. हो, त्यांचं काय बी नाही हो, त्या तर कौतुक करत असतात माझं. मग ताईसाहेब बी करतील की. बघ तू. हे बघ जेडे, जरा येळ लागल पण तू काय असं धीर सोडू नकोस बाई. मला बी तेच वाटतंय. अहो जयश्री, जरा येळ लागल पण बघा तुम्ही, सगळं नीट होईल. आणि त्या शीतल जवळ बोलल्या बी होत्या की तुला काय जमणार नाही म्हणून, आणि तू बी तशीच वागलीस. मग जयडे, आता तू करून दाखव. पुष्पे, उगाच कशाला मागचं काढत बसत्या, राहू देत की. हो अगं तसं नाही जयडे, तुला त्या घरात नेऊन ठेवायला काय कष्ट लागलेत का नाही ते आमचं आम्हाला माहिती बाई. हाय का नाही ग शीतले? म्हणजे म्हणजे अगं आता भैया काय हितनं बंगल्यावर जायचं नावच घेत नव्हतं. शीतलने मी ठरवलं, म्हणलं आपणच काय तर करू. म्हणून आई साहेबांना फोन करायचं ठरवलं. त्यांना फोन लावला तर त्यांचा काय लागलाच नाही. मग म्हणलं जाऊ दे, आई साहेब राहिल्या, ताई साहेबांना फोन करू. पण त्यांचा नंबर नव्हता. त्यांचा नंबर मिळवायसाठी किती काय काय कुठं केलं, तेव्हा कुठं नंबर मिळाला. आणि त्यांना फोन केला म्हणून तर ते आल्यात, नाहीतर कुठले येतात तेव्हा. असं हाय बाई, मला तर यातलं काय बी माहितच नव्हतं. अगं जेडे, तुला मुद्दामच सांगितलं नव्हतं. तेव्हा तू तुझ्या नवऱ्याचीच रिवडत होतीस म्हणलं, आणि तू आमच्यावर चिडायचीस म्हणून आम्ही काय बोललो नाही. खरंच तेव्हा कळत नव्हतं मला काय. पण शीतल, तेव्हा मी लई चुकीची वागले. मला माफ करा. तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलं, मी तुम्हाला मध्यंतरी केवढं नको नको ते काय बाय बोलले. पण मी परत कधीच असं नाही करणार. खरंच सॉरी. अहो जयश्री, सॉरी कशाला म्हणताय तुम्ही? आपल्या माणसांशी कोण असं बोलते वे? जयश्री, तुमचा संसार परत मार्गी लागत असेल ना, तर मी काय बी करायला तयार आहे. बघा बघा बाई, मला तर का नाही दृष्टच काढूशी वाटायला लागली. किती शानेवानी बोलती माझी पोरगी. मी आता सगळं ठीक करेन. खरं तर मी असं रडत यायला नकोच पाहिजे होते इथं. पण आता परत असं नाही करणार. मी येते. जेडे, आलीस तशी बस की जरा. नाही नाही नको, मी येते ना. इथं काय सांगून आले नव्हते ना. येते मी. बर जा. देवा हिट्टला, माझ्या जेडीला चांगली बुद्धी दिलीस रे बाबा. वय आता कसलं बी टेन्शन राहिलं नाही बघा. पण मामी, तुम्ही जयश्रीना आपलं सगळं कशाला सांगितलं? अगं काय होतंय त्याला, तू नको काय टेन्शन घेऊ. आता माझी पोरगी सगळं नीट सांभाळून घेईन बघ.